वेलकम. वृषालीज कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो ही माझी स्वामीच्या चरणी प्रार्थना. आज मी झाडांची कटिंग वगैरे करायची आहे आणि आता पावसाळा लागला आहे, तर पावसाळ्यामध्ये झाडं छान येतात. तर म्हटलं थोडेफार झाडांची कटिंग करून घेऊ आणि मी कुठले कुठले झाडं लावले ते तुम्हाला सर्व दाखवते. आणि आता उन्न पण स्कूलमधून आली आहे. उन्न तर हे मोगऱ्याचं झाड आहे आणि ते मी कुंडीत लावलं आहे, पण त्याला भरपूर म्हणजे आधी 50 फुलं येऊन गेलेत. त्यानंतर मी पूर्ण कटिंग केली, त्यानंतर परत एकदा फुलं येऊन गेलेत. तर आता फुलं येऊन गेलेले आहेत, तर त्याला आता मी पूर्ण कटिंग करणार आहे. आणि कटिंग केल्यामुळे झाडांना म्हणजे फुलं जास्त येतात आणि त्यासोबत मला खत वगैरे पण घालायचे झाडांना. तर खूप सुंदर असे झाडं आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुळशी वृंदावन आहे. मी आता झाडांची कटिंग करतेय. तर आता मोगऱ्याचं झाड मी खाली घेतलंय आणि मोगऱ्याची झाडाची कटिंग करून घेतेय. तर मला एक अनुभव आलाय की मोगऱ्याच्या झाडाला एकदा फुलं येऊन गेलेत आणि त्यानंतर मी फुलं येऊन गेल्यानंतर मी कटिंग केली, तर त्यानंतर परत त्याला नवीन पानं फुटली आणि मोगऱ्याची फुलं आणखी जास्त आलेत. तर हा एक फायदा आहे झाडाची कटिंग करण्याचा. तर खूप छान झाडांना पालवी जास्त फुटते आणि फुलं पण जास्त येत असतात. आणि अशा पद्धतीने मी म्हणजे झाडांना पाणी घातलेलं नाही, माती पूर्णपणे कोरडी होऊन दिली आहे. आणि अशा पद्धतीने सर्व साईडने आपण ती माती वरती करून घ्यायची आहे आणि यामध्ये खत पण टाकायचंय आणि खत टाकून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. तर याची माझी कटिंग झालेली आहे. ज्यावेळेस आपण झाड लावतो तर आपण ती माती घेत असतो, तर त्या मातीमध्ये आपण कुठले कुठले खत टाकले पाहिजे तर ते पण महत्वाचं असतं. त्यावर पण आपल्या झाडांची ग्रोथ अवलंबून असते. तर ज्यावेळेस मी झाडं लावले होते त्यावेळेस मी माझ्या माहेरून माती आणली होती आणि त्यामध्ये मी जे सुकलेला झाडांचा पाला असतो तर तो टाकला. कोकोपीट आहे तर ते पण पाण्यात भिजवून ते पण टाकलेलं होतं. त्यामध्ये शेणखत जे होतं ते पण टाकलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे जेवढं खत टाकू वेळोवेळी जवळजवळ 1 महिन्यातनं तरी आपण यामध्ये खत टाकलं पाहिजे. त्यामुळे आपली झाडांची ग्रोथ ही चांगली येते. पहिल्यापासून मला झाडं लावायची फार आवड होती, पण जागेअभावी मला झाडं लावता येत नव्हती. पण आता स्वामींच्या कृपेने आम्हाला छान घर मिळालंय आणि इथे भरपूर जागा आहे झाडं लावण्यासाठी. आणि मेन म्हणजे स्वामींसाठी रोज ताजी ताजी फुले येतात. तर फार छान वाटतं. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यावर जसं मनामध्ये आध्यात्मिक विचार येत असतात, तसं की सर्व झाडे लावलेली आहे त्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि झाडांमध्ये खर्च केलेला वेळ हा आपला कधीच वाया जात नसतो. तर आता मोगऱ्याच्या झाडाची कटिंग झाली आहे. तर आता कढीपत्ता आहे आणि कढीपत्ता छान आला आहे, तर त्याची माती मी पूर्ण सुकून दिली आहे. तर याने मी पूर्ण माती मोकळी करणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खत टाकणार आहे. आणि खत टाकून झाल्यानंतर पाणी घालायचं आपल्याला. तर हे जे आहे हे जे वेस्टेजपासून आम्ही बेस्ट बनवलं आहे. आणि हे तेलाचा डब्बा होता आणि प्रगतीने हे बनवलं आहे. तिला थोडीफार हेल्प केली मी आणि यामध्ये आम्ही स्पायडर प्लांट लावलं आहे. खूप छान दिसतं ते. आणि हे जे प्लांट आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं गवत आलं आहे, तर ते गवत काढून घ्यायचं मला आता. सगळं गवत आहे ते गवत सगळं काढून फेकतो. आता हे तुळशी वृंदावन बघू शकता. तुळशी वृंदावन पण खूप छान आलंय. हा गोकर्णाचा वेल आहे आणि असा कुंडीमध्ये लावला आहे आणि याला मी जी तार आहे ती तारेने असं गोल बनवलंय आणि त्यावरती गोकर्णाचा वेल चढवला आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे. तर याला फुल आलंय बघू शकता. तर खूप सुंदर असा गोकर्णाचा वेल दिसतो. तर आता इथे सर्व मी छोटे प्लांट लावले आहे. तर छोटंसं मटकं होतं आणि ह्या मटक्यामध्ये मी ब्ल्यू कलर करून वारली पेंटिंग केली आहे व्हाईट आणि यामध्ये पण मी स्पायडर प्लांट लावले आहे. तर खूप छान दिसतं हे पण. आणि त्यासोबत हा डब्बा होता, तर यावरती पण येलो कलर करून यावर हॅपी फेसचं पेंटिंग केलं आहे.
दोन्ही साईडने केलंय, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये पण स्पायडर प्लांट लावलंय. आणि ही छोटीशी कुंडी आहे. तर या दोन्ही कुंड्या आहेत. यामध्ये मी ना झेड प्लांट लावलंय. तर झेड प्लांटची मी कटिंग लावली होती यामध्ये. तर तुम्ही बघू शकता की हे सगळे छोटे छोटे स्मॉल स्मॉल त्याला पानं फुटलेले आहे. आणि ही पण मी झेड प्लांटची कटिंग लावली होती. म्हणजे वाढलं होतं एवढं, पण मी परत कटिंग केलं आणि त्यामुळे ते म्हणजे दाट होऊन गेलं. तर कटिंग केल्यामुळे काय होतं की आपलं जे झाड असतं तर त्याला पानं जास्त फुटतात आणि फुलं पण जास्त येतात. तर कटिंग आपण हे केली पाहिजे. तर हे पण दोन्ही पण झेड प्लांटचीच कटिंग लावली आहे. एकच झाड होतं झेड प्लांटचं, तर त्याच्यापासून ही सगळी कटिंग लावली मी. हे जे आहे हे शोचंच आहे. याला ऑरेंज कलरचे छान फुलं येतात. तर आता इथे मी सगळे छोटे छोटे प्लांट लावलेले आहेत. तर झाडं लावल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं. हे केसलेले आहे आणि हे पण म्हणजे खूप छोटं होतं, तर हे पूर्ण दाट झालं आहे. तर याचे छोटे छोटे प्लांट आहेत. तर मला आता कुंडी आणून याचे थोडेसे 2-3 रोपं अजून बनवायचे. तर खूप छान हिरवगार झालं आहे. तर याला अजून 2-3 फुलं पण येऊन गेले. तर हे आहे रबर प्लांट. आणि रबर प्लांट पण हे वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं वास्तूमध्ये लावलं. तर हे रबर प्लांट लावलं आहे. पण ज्यावेळेस मी आणलं होतं तर ते म्हणजे खूप छोटं होतं, 2-3 पानांचंच होतं. तर आता हे भरपूर मोठं झालं आहे. तर आपण झाडं लावतो, पण झाडांची पण आपल्याला तेवढी काळजी घेतली पाहिजे. आणि इथे मी हे लावलं आहे, आवळा लावला आहे. आवळा पण भरपूर मोठं झाला आहे. तर स्नेक प्लांट आहे. तर हे स्नेक प्लांट मी घरामध्ये लावलेलं होतं. इंडोर प्लांट आहे. तर ऊन पडलं होतं आज थोडंसं, त्यामुळे मी आज थोडं उन्हामध्ये ठेवलं आहे आणि आता मी परत घरामध्ये ठेवणार आहे. तर स्नेक प्लांटचं फक्त 2च पानं होते. तर आता याचे भरपूर प्लांट बनलेले आहेत. 4-5 जवळजवळ 5 प्लांट बनलेले आहेत. हे पण मला आता दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचे आहेत आणि म्हणजे त्याच्या आणखी रोप बनेल. तर हा चाफा आहे आणि चाफा हा मी फक्त स्वामींसाठी लावलेला आहे, चाफ्याचं झाड. तर त्याला भरपूर फुलं येऊन गेले आहेत आणि कळ्या पण खूप आल्या त्या. तर रोज 1-2 फुलं तर येतात स्वामींना मी केलं वाटली. तर खूप छान आहे चाफ्याचं झाड. आणि कळ्या तर भरपूर, प्रत्येक फांदीला याला कळ्या आल्या आहेत. तर बरं तुम्ही बघू शकता. तर प्रत्येक फांदीला याला कळ्या आल्या आहेत. तर खूप छान आहे. ज्यावेळेस फुल येतं तर खूप सुंदर असा सुगंध दरवळतो. आणि इथे जास्वंदाचं झाड आहे. तर याला भरपूर फुलं आले होते. सकाळी मी पूजा झाली त्यामुळे मी देवांना सर्व फुलं वाहिली आहेत. आणि हे जास्वंदाचं झाड आहे. तर रेड कलरचं जास्वंद आहे. तर ह्या कळ्या आहेत सर्व. आणि इथे पण स्नेक प्लांट आहे. आणि त्याचसोबत मी इथे ब्रह्मकमळाचं जी फांदी लावली ती थोडीशी आली याच्यामध्ये पण. तर आता ही तुळस आहे आणि याच्यामध्येच मी झेड प्लांटचं एक फांदी खोसली होती, तर ती खूप छान आली आहे. आणि तुळस पण खूप छान आली. याच्यामध्ये मंजुळा टाकून दिल्या त्या मी, तर फार मोठे झाली आहे. आणि हे इरिका प्लम आहे. तर हे पण वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं. आणि हे जे आहे हे जास्वंद आहे, सफेद जास्वंद आहे ही. आणि याला पण भरपूर फुलं येतात रोज. तर देवांना बाहेरनं फुलं आणायची गरजच पडत नाही, झाडांना भरपूर फुलं येतात. आणि हे आहे ब्रह्मकमळ. तर ब्रह्मकमळ मी म्हणजे 3-4 वर्ष झाले असं तेव्हा लावलं होतं. फक्त एक पान लावलं होतं मी. तर आता हे भरपूर मोठं झालं आहे. आणि मी याची फार दिवसापासून वाट बघत होती फुल येण्यासाठी. तर याला आता जवळजवळ 5-1 फुलं कळ्या आलेल्या आहेत. आणि असं वाटतंय की आज ह्या कळ्या उमल. तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. खूप सुंदर कळ्या आहेत. आणि हे जे आहे हा बोगनवेला आहे. तर याला मला असं गोल कटिंग करून गोल राऊंड शेप द्यायचा आहे. आणि ज्यावेळेस तो गोल राऊंड पूर्ण शेप बनेल तर ते खूप भारी दिसेल. तर आता याची मला कटिंग करायची आहे. फुलं थोडे सुकले ही कटिंग करून घेईन मी. आणि ही जास्वंद आहे. हा मोगरा आहे, या मोगऱ्याची पण कटिंग करायची. आणि हा ऑरेंज कलरची जास्वंद आहे. खूप छान आलं आहे फुलाला. आणि हे शोचं झाड आहे, त्याला पण भरपूर फुलं येतात. छान ऊन पडलं होतं, पण आता पाऊस येतोय. आता पावसात ओली होते मी. चला, लिक्विडचे डबे होते हे. तर हे कटिंग करून याला आम्ही कलर केला आहे. आणि त्याच्यावर
स्माइली हॅपी फेस बनवला आहे. तर हे दोन्ही कामं मी प्रगतीने आणि मी केलं आहे. तर दोघींनी मिळून एक खूप छान असे प्लांटेड आम्ही पॉट बनवले. तर याच्यामध्ये पण मी झेड प्लांट लावलं आहे आणि झेड प्लांटला मी अशी तार गोल राहून त्याला राऊंड शेप द्यायचं आहे मला. तर हे पण तसंच आहे. तर आता हे हँगिंग प्लांट आहे. तर याला ऑरेंज कलरचे म्हणजे शोपीस फुलं आहे. तर सकाळी सकाळी म्हणजे खूप छान उमलतात ते फुलं आणि खूप भारी दिसतात. आणि हे जे आहे मनी प्लांट आहे ते पण मला कटिंग करायचं आहे, कारण कटिंग केल्यामुळं ते जास्त दाट होईल. आणि हे पण शिवतच आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्पायडर प्लांट आहे आणि गोकर्णाचा वेल आहे त्याच्यामध्ये. मी स्पायडर प्लांट लावले आणि स्पायडर प्लांटला त्या साईडनी पण आहे पुढे. तर याला भरपूर असे बेबी प्लांट आलेले आहेत आणि ते पण मला बेबी प्लांट काढून नवीन पॉटमध्ये शिफ्ट करायचे आहेत. आणि इथे जे आहे इथे मी मनी प्लांट लावलेला आहे. तर तो पण भरपूर मोठा झाला आहे आणि तो मी असं चोपाळ्यावरती सोडलेला आहे. आणि हा आमचा चोपाळा आहे. खूप छान. त्यानंतर हे प्रगतीने बनवलंय. हे छोटं जे आहे हे पण प्रगतीने बनवलंय आणि हे पण प्रगतीने बनवलंय. आणि हा गुलाब आहे. गुलाबाला पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे हा बटन गुलाब आहे, जो सगळ्यात छोटा असतो ना बटन गुलाब, तो बटन गुलाब आहे हा. त्यानंतर इकडे लाजाळू आहे. लाजाळू पण वास्तुशास्त्रानुसार खूप चांगली बनली जाते. आणि तिकडे कोरपड आहे आणि त्या साईडला पुढे बेलाचं झाड लावलं आहे. आणि ह्या साईडला जे आहे तुम्ही बघू शकता की इथे लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड लावलं आहे, कोरपड आहे. आणि इथे हापूस आंब्याचे कोळी लावल्या होत्या मी. तर ते पूर्ण आंबे इथे उतरलेले आहेत. आणि इकडे मी नागवेलीचा वेल लावलेला आहे. तर आता खूप पाऊस यायला लागला आहे. तर असं छोटंसं सुंदर असं माझं गार्डन आहे. तर मला आणखी झाडं लावायची आहेत आणि मला म्हणजे फार आवडतं झाडं लावायला. तर म्हणजे झाडं लावल्यानंतर आपलं मन हे फार प्रसन्न राहतं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते. मी आता झाडांना पाणी घालतीये, तर नळी लावूनच मी झाडांना पाणी घालत असती. तर तुम्ही एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्या झाडांची माती ही पूर्णपणे सुकते त्यावेळेसच आपण झाडांना पाणी घातलं पाहिजे. तर काही जण काय करतात की म्हणजे माती ओली असते आणि रोज रोज झाडांना पाणी घालतात. त्यामुळे झाडे खराब होतात आणि झाडांची मुळं जी असतात ती खराब होऊन जातात. त्यामुळे तुम्ही दिवसाआड झाडांना पाणी घाला आणि किंवा 2 दिवसांनी घातलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने झाडे खूप छान येतात. आणि ज्याप्रमाणे आपण लहान बाळाची काळजी घेत असतो तशीच आपल्याला झाडांची पण काळजी घ्यायला लागती. त्यांना वेळेवर खत पाणी द्यायला लागतं. तरच आपली झाडे छान येतात. तर पाऊस येतोय आणि हे छोटेसे बहीण भाऊ सायकल खेळत आहे. चला आता लवकर चला पटकन पाऊस येतोय.
आता आलेले आहेत ये. आणि खूप प्रसन्न वाटतं. तर मला झाडं लावायला फार आवडतं. तर मला आणखी झाडं लावायची आहेत तर मी नक्की लावणार आहे. तर परत भेटूया अशा छानच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.